येथे टक्सचं मार्किंग केलेलं आहे, त्यावरती एक एक शिलाई घ्यायची. शिलाई यासाठी घ्यायची, आपण जेव्हा टक्स स्टिच करतो त्यावेळेस फक्त अस्तरचा भाग आपल्या स्टिचमध्ये येतो काही वेळेस, आणि वरचा जो मेन फॅब्रिकचा भाग आहे तो वरच्या बाजूने तसाच राहतो. तर त्यासाठी टक्सवरती अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. ते अस्तरचं ब्लाऊज शिवताना करायचं, फक्त विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजसाठी असं करायचं नाही. तर तुमच्या पद्धतीनं इथे टक्स दाबून घ्यायचे आहे. टक्स असे दाबायचे की आपलं पूर्ण फॅब्रिक, आपली शिलाई दिसणार नाही, किंवा तुम्ही नंतर ती शिलाई पुसूनसुद्धा घेऊ शकता. तर बघू शकता इथं इतक्या छान पद्धतीने आपले टक्स मारून तयार होतात आणि फॅब्रिकही सरळ स्टिच होतं. अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिकसुद्धा दोन्हीसुद्धा एकदम छान पद्धतीने स्टिच होतं. तर ही ट्रिक मी प्रत्येक अस्तरच्या ब्लाऊजवरती वापरते. तुम्हीसुद्धा करून बघा, तुमचे काम अगदी सोपे होईल. टक्स मारून झाल्यानंतर जे धागे अटकलेले असतात ते कट करून घ्यायचे आहे. सगळे धागे कट करून झाल्यानंतर एकदा परत आपल्या त्या टक्सवरती नखाने प्रेस करायचं आहे आणि व्यवस्थित असे टक्स सेट झाले की नाही ते बघून घ्यायचं आहे फोर टक्स ब्लाऊजमध्ये.